राज्य सरकारने नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा आणि केंद्राची मदत कशी लवकर मिळेल हे बघावं, शरद पवार यांची मागणी। मुंबईमधील सॉल्ट पॅन या विभागातील सुमारे 20,000 चौरस मीटरवरील नॅचरल एरिया आरक्षण हटवण्याचा सरकारचा प्रस्ताव। आयएस अधिकाऱ्यांसाठी जिमखाना आणि ईव्हीएम याशिवाय व्हीव्हीपॅट मशीनसाठी सरकारी गोदाम उभारणार। मुंबईमध्ये तीनही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। फलाटा अभावी विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या रेल्वे स्थानकांमधील थांबा रद्द। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। 1 ऑक्टोबरपासून नवीन दर होणार लागू। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी भागामध्ये पुन्हा पावसाचा तडाखा, बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान, नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा, 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर, 13 जणांचा मृत्यू, भूस्खलनामध्ये मेरिकमध्ये 9 तर सुखियामध्ये 4 जणांचा मृत्यू, बालासान नदीवरील लोखंडी पूलही कोसळला।